हॉटेल स्टाईल आलू पालक घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं आज मी तुम्हाला परफेक्ट रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, पालक घेतला, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला पालक आणि आता त्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। आता एका कढईमध्ये तेल घेतलं, 2 पळी। पालक छान चिरून झालेला आहे बारीक। आता कढईमध्ये तेल घेतलं, 2 पळी, मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घातला। छान कांदा परतून घ्यायचा आहे। एकदम लाल असा करायचा नाही आहे, थोडा ट्रान्सपरंट करायचा आहे। आता त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या, हे आपण परतून घ्यायचे आहे छान। आता अगदी थोडं अद्रक लसूण पेस्ट घातलं, जास्त घालायचं नाही आहे, अगदी थोडं। अद्रक लसूण पेस्ट छान परतून घ्यायचं आहे। आता त्यात बटाटे घातले, आलू घातले, बारीक फोडी करून घेतलेल्या। हे पण छान फ्राय करून घ्यायचे आहे तेलात आणि झाकून 5-7 मिनिटं तसंच तेलात मुरू द्यायचं आहे। 5-7 मिनिटांनंतर आता त्यात टोमॅटो घातला बारीक चिरलेला। 5-7 मिनिटांनंतर 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले, हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून शिजू द्यायचं आहे 5 मिनिटं। 5 मिनिटांनंतर आता यात सुके मसाले घालायचे आहे। हळद घातली, तिखट घातलं लाल, हिरव्या मिरच्या घातल्या आहेत त्यामुळे थोडं कमी घातलं तिखट, धने जिरे पावडर घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा किती छान मस्त कलर आला आहे। आता यात बारीक चिरलेला पालक घातला। पालक घातल्यानंतर त्याला मिक्स करायचं नाही आहे, तसंच पालक घातल्यानंतर झाकून तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून तो पालकाचा जो पूर्ण फ्लेवर त्या भाजीमध्ये उतरेल, यासाठी त्याला अगोदर मिक्स करायचं नाही आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढून ते मिक्स करायचं आहे। हे बघा मस्त छान दिसत आहे कलर भाजीचा। आता आणखी तसंच झाकून पालक घातल्यानंतर आणखी 2-3 मिनिटं झाकून शिजू द्यायचं आहे। 2-3 मिनिटांनंतर थोडं आमचूर, चिमूटभर आमचूर पावडर घातलं चटपटीत होण्यासाठी, थोडा सावजी मसाला, थोडा गोडा मसाला मिक्स करून घ्यायचं आहे छान। ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे। 2 मिनिटं तसंच झाकून ठेवायचं आहे। आता कोथिंबीर घालायची आहे। आता यात वरून तडका द्यायचा आहे। याच्यामुळे आपल्या आलू पालकची टेस्ट एकदम इन्हॅन्स होईल।
जबरदस्त टेस्ट येते याच्यामुळे. ह्या तडक्यामध्ये मोहरी घातलं, जिरं घातलं, लसूण घातलं आणि चिली फ्लेक्स घातले. हा गरमागरम तडका भाजीवर दिला, त्यामुळे भाजी आपली एकदम खूपच टेस्टी होणार आहे. वरच्या लेवलवर जाणार आहे आपली भाजी. भाकरी बरोबर, पोळी बरोबर, वरण भाताबरोबर, चपाती बरोबर, कशाही बरोबर ही जबरदस्त भाजी तुम्ही खाऊ शकता. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आता शेवटी कोथिंबीर घातली, छान मिक्स केलं. आपली भाजी खायला तयार आहे. आलू पालक हॉटेल स्टाईल, रेडी टू सर्व. हे बघ किती जबरदस्त भाजी दिसत आहे आपली. मस्त. वाव, बढिया कलर. मस्त चमचमीत झाली आहे भाजी आलू पालकची. तुम्ही पण ही भाजी ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने, हॉटेल स्टाईल आलू पालक, आणि एन्जॉय करा. मस्त झाली आहे भाजी, बढिया. बाय.